लाडकी बहीण ते तीर्थक्षेत्र दर्शन मोफत योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिक व्हेंटिलेटरवर। नमस्कार, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती। लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित यश न मिळालेल्या महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांच्या लोकप्रिय योजना सुरू केल्या आहेत। या योजनांसाठी सरकारी तिजोरीवर सुमारे 80,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे। तर या योजनांच्या प्रसिद्धीसाठीही 270 कोटी रुपये मंजूर केले आहे। परंतु निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या आकर्षक योजनांनंतर राज्याच्या इतर चालू योजना आणि जमा खर्चाची गणित बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे। तर या योजनांमुळे राज्याचं आर्थिक गणित बिघडेल या अफवा आहेत आणि या विरोधकांतर्फे केला जाणारा प्रचार आहे। प्रत्यक्षात नियोजन करूनच योजना आणल्या आहे असं महायुती सरकारने स्पष्ट केलं आहे। युती सरकारकडून सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार युद्धपातळीवर केला जात आहे। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभरात सभा सुरू आहेत। परंतु कोट्यवधी रुपयांच्या योजनांसाठी लागणारे अतिरिक्त पैसे सरकार आणणार कुठून असा प्रश्न विरोधक विचारत आहेत। तर दुसऱ्या बाजूला इतर आर्थिक नियोजनांवर परिणाम होत असल्याची काही उदाहरणं देखील समोर येत असल्याची टीका केली जात आहे। तसंच अर्थतज्ज्ञांनी देखील सरकारच्या या लोकप्रिय योजनांच्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे। सरकारच्या लोकप्रिय योजनांचं आर्थिक गणित काय? युती सरकारने जून 2024 मध्ये राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या। या योजनांसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांच्या तरतूद देखील केली। या योजना कोणत्या हे थोडक्यात जाणून घेऊया। 1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। योजनेसाठी प्रतिवर्षासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 21 ते 60 या वयोगटातील महिलांसाठी ही योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत। 2. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना। मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना 100% शुल्काची प्रतिपूर्ती केली जाणार आहे। यासाठी वर्षाला 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। यात पारंपरिक पदवी अभ्यासक्रम ते वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा जवळपास 500 अभ्यासक्रमांचा समावेश आहे। 3. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना। या योजनेसाठी प्रतिवर्षासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना 6,000 ते 10,000 रुपये दिले जाणार आहे। 4. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। या अंतर्गत सुमारे 52 लाख कुटुंबांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा सरकारकडून मोठा प्रचार करण्यात आला आहे। मुंबईत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस। 5. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना। या अंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंत शेती पंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार। सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे। यासाठी 14,761 कोटी रुपये अनुदान खर्च अपेक्षित आहे। 6. गाव तिथे गोदाम योजना। या अंतर्गत गाव पातळीवर शेतमालासाठी गोदाम उभारले जाणार। यासाठी बजेटमध्ये 341 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 7. मुख्यमंत्री मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशातील एकूण 139 तीर्थक्षेत्रांचा मोफत दर्शन देता येणार आहे। 8. मुख्यमंत्री वयश्री योजना। या अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला वैद्यकीय उपकरणांसाठी 3,000 रुपये दिले जाणार। यासाठी सरकारने 480 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। 9. लेक लाडकी योजना। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना असून या अंतर्गत मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, 6 वर्षाची झाल्यानंतर 4,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये आणि 18 वर्षाची झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जाणार आहेत। धन्यवाद।